अष्टविनायक ग्रुप एकविरा पदयात्री मित्रमंडळ आयोजित दिव्य अंजूर भिवंडी ते श्री क्षेत्र कार्ला एकविरा भव्य पालखीसह पदयात्रा सोहळ्याचे आयोजन। दरवर्षी मोठ्या आनंदात दिव्य अंजूर गावातून एकविराचा पालखी सोहळा साजरा करण्यात येत असतो। तर या पालखी सोहळ्यात गावातील ग्रामस्थ देखील तन मन धनाने सहकार्य करत असतात। अष्टविनायक ग्रुप एकविरा पदयात्री मित्रमंडळ आयोजित एकविराचा पालखी सोहळा मिरवणूक गावामध्ये मोठ्या आनंदात पार पडला असून यावेळी ढोल ताशाच्या गजरात पालखीचे स्वागत करण्यात आले असून तसेच गावातील ग्रामस्थांनी एकविराच्या पालखीच्या दर्शनास मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावत एकविराचे दर्शन घेतले। अष्टविनायक ग्रुप एकविरा पदयात्री मंडळ आयोजित एकविराच्या पालखी सोहळ्यात प्रमुख आकर्षण म्हणून महाराष्ट्राचे हास्य जत्रा टीव्ही कलाकार शिवाली परब यांची उपस्थिती होती। तसेच यासह युट्यूब व इंस्टाग्रामचे देखील सोशल मीडियाचे कलाकार यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून एकविराच्या पालखी सोहळ्यात कार्यक्रमाची शोभा वाढवली। अष्टविनायक ग्रुप एकविरा पदयात्री मंडळ आयोजित एकविराच्या पालखी सोहळ्यात सहकार्य करणाऱ्या अनेक ग्रामस्थांचे स्वागत सत्कार देखील यावेळी करण्यात आले। तसेच यावेळी एकविराच्या पालखी सोहळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, माजी नगरसेवक सुमित पाटील, टीडीसी बँकेचे संचालक प्रशांत पाटील समेत मोठ्या संख्येने अनेक मान्यवर उपस्थित होते व तसेच उपस्थित मान्यवरांचे देखील स्वागत सत्कार करून एकविराचा पालखी सोहळा साजरा करण्यात आला। तर चला पाहूया यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। आजच्या पालखीच्या सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित शापूरचे माजी आमदार अर्जुन बरोला, आपल्या सगळ्यांची लाडकी कलाकार, आता मी आणखीला सांगून आलो, दररोज रात्री म्हणत राहते, मला झोपून देत नाही। मी म्हटलं आता ते शिवाजी परवाने बोलते कुठे आले, उद्या चालू आहे लक्ष्मीची मोनिका म्हणजे आता आहे का खाली, तर येते खाली, आता गेली बोलत। सगळ्यांची लाडकी शिवाळी परब, रघुनाथ पाटील, शंकरराव पाटील, सुधाकर म्हात्रे, अवनी तुझं नाव काय साहेब, आपले भटजी दामू पाटील, पंढरीनाथ म्हात्रे, देवेश पाटील, सुमित पाटील, गावचा सरपंच, गावचे सगळे सदस्य, उपस्थित बंधू आणि बहीण, तर पालखी सोहळा म्हणजे श्रद्धेचा, भक्तीचा हा उत्सव। मला धन्यवाद दिले पाहिजे जगदीशला, खरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, ही कधीपासून सुरू झाले हे कोणीच सांगू शकणार नाही। पण त्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला एकविरा मातेची पालखी काढून खऱ्या अर्थाने जोड देण्याचं काम आपल्या गावामध्ये जगदीश पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी केलं आणि गावच्या सगळ्या नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभागी होऊन त्यांना प्रोत्साहन दिले आणि म्हणून एकविराची पालखी दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे। त्याचं कारण काय असेल तर आपल्या गावच्या लोकांचा त्याच्यामध्ये आपल्याला सहभाग। सुरुवातीच्या 1-2 वर्ष मी समारोपाला तिकडे लोणावळ्याला आलेलो आहे, आता वेळापैकी जमत नाही, पण निश्चितपणाने मनाला समाधान, शांती कुठे मिळत असेल ते एकविरा मातेच्या चरणाजवळ गेल्यानंतर निश्चितपणाने मनाला शांती आणि समाधान मिळते आणि समाधान मिळण्याचं काम आपले गावचे सहकारी नेहमीच करतात। मला आठवते आम्ही लहान असताना आपले बबनांना वाणी हे खरे एकविराला सगळ्यात आधी जात होते आणि त्यांनी ह्या गावाला ही परंपरा दिली। त्याच्यानंतर बरेचसे लोक जायला लागले। एकविरा माता खरी इथून सुरुवात झाली, त्यांच्या घरातून त्यांच्या कुटुंबातून सुरू केलेली एकविरा माता आज अख्ख्या गावावर आशीर्वाद ठेवून एकविरा माता आहे। ही गाव जे सुखी संपन्न समृद्धी गावाला मिळालेली आहे त्याचं कारण एकविरा माताही आहे, आपले शंकर महादेव आहे, पद्मनाभ स्वामी आहे, तिथे गावदेवी माता आहे, आपला मसेसर आहे, साईबाबा आहे, दत्तात्रय मंदिर दत्तात्रय आहे, आपल्या ह्या मंदिरात असलेले सगळेच देव, या सगळ्या देवांच्या आशीर्वादाने
हे गाव सुखी आणि संपन्न झालेलं आहे. आणि म्हणून या गावच्या लोकांवर कायमचा तसा आशीर्वाद या सगळ्याच देवांचा राहील असा निश्चितपणाने मला आज विश्वास व्यक्त करावासा वाटतो. या पालखीच्या निमित्ताने जाताना सगळ्यांनी व्यवस्थित जावं, कुठेही काय गडबड होणार नाही याची खबरदारी घ्यावी, त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. माझा उल्लेख केला या ठिकाणी मला आगरी समाजाचं भूषण म्हणून मंत्रिपद मिळालं. मी कधीच असं म्हटलं नाही की हा माझा सन्मान आहे आणि या समाजाचा आहे असंही म्हटलं नाही. कारण या ठाणे जिल्ह्याला केंद्र सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्रिपद माझ्यावर मिळालं आणि ते देण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलं. तो माझा सन्मान नव्हता, माझ्या कुटुंबियाचा नव्हता, माझ्या गावाचा नव्हता, या आगरी समाजाचा नव्हता, या समस्त भूमिपुत्रांचा नव्हता, तो संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा सन्मान होता. आणि ही संतांची परंपरा टिकवण्याचं काम, जसं आपल्याला आता वाटतं की भाषा टिकली पाहिजे, आपली परंपरा टिकली पाहिजे, तर ही संतांची परंपरा टिकवण्यासाठी तुम्ही देशामध्ये नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री पदावर बसवलं. कालपासून तुम्ही जर टीव्ही बघत असाल तर वंदे मातरम हे आपले राष्ट्रगीत आहे, त्याच्यावर चर्चा सुरू आहे पार्लमेंटमध्ये. 146-151 वर्ष झाली त्या आपल्या राष्ट्रगीताला. ही आपली परंपरा टिकवण्याचं काम ते करतात. संविधानावर चर्चा, वंदे मातरमवर चर्चा, या सगळ्या चर्चा एवढ्यासाठीच घडवतात की या देशासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांची आठवण येणाऱ्या पिढीला झाली पाहिजे, त्याच्यासाठी हे करतात. म्हणून आपली भाषा पण टिकली पाहिजे. फक्त धवल्यापुरती मर्यादित आपली भाषा नको. मी एअरपोर्टवर आम्हाला एक साधू महाराज होते, माझी एकाने ओळख करून दिली त्यांची. मला म्हणजे कहा रे, मला महाराष्ट्र में किधर खाना में तो कौन सी बोली बोलते हो? बोला मराठी नहीं, घर की बोली बताओ. आगरी. तो बोलते हो? बोला आते, बोला हाँ आती है. बोलते हो? तो नहीं बोलता. बच्चों को आती है? बोला हाँ बच्चों को आती भी और बोलते भी. बोलते बोला उनको पता ही नहीं आगरी क्या है. मैं नातवंड, त्यांना माहीतच नाही काय भाषा आगरी. मला त्यांनी असं सांगितलं की आप यहाँ से घर पे जाने के बाद अपने फोटो को साथ में लेके अपनी भाषा उनको सिखाओ. आगरी भाषा बोलनी चाहिए तुम्हारी. तुम अगर जो आने वाले पीढ़ी को नई आगरी भाषा दोगे तो तुम्हारी भाषा लुप्त हो जाएगी. आणि हे खरं आहे. आता या नातवंडांना जर आपण शिकवलं नाही तर आगरी भाषा बोलायला तर आगरी भाषा संपुष्टात येणार, राहणार. आणखी तुम्हाला माहित आहे कशी आहे. सिद्धेश असं बोलतो आगरीत, आताही बोलतो. त्याला मारायची आगरी बोलू नको, पण तिला आता मी सांगितलं नातवंडाला पण शिकवायचं काम करायचं, तुला पण शिकवायचं काम करायचं. ही आपली भाषा सगळ्यांना टिकली पाहिजे. सगळ्यात आधी सगळ्यांना माझा नमस्कार, साष्टांग प्रणाम. आज खूप नाही मागे देवाचं हसवायला तर हास्य जत्रा आहेच. आणि आमचा कार्यक्रम सोनी मराठीवर येतो, झी मराठीवर नाही, तर हास्य जत्रा नक्की बघा. आणि आज मला इथे बोलावलं तुम्ही, मला खूप छान वाटतंय. अष्टविनायक ग्रुप यांनी मला इथे आज इन्व्हाइट केलेलं आहे आणि आदरणीय पाटील साहेब आहेत. यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की मी माझ्या दुसऱ्या घरी आले, कारण यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी उपस्थित असते आणि ते आवर्जून बोलवतात. आणि आल्या आल्या जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या गावाचं नाव मोठं करणारे, पण आपल्या संपूर्ण कल्याण आणि ठाणे जिल्ह्याचं नाव मोठं करणारे कपिल साहेब हे इतके प्रेमळ आहेत, इतके प्रेमळ आहेत की हे प्रत्येक कार्यक्रमाला मला बोलवतात, कारण त्यांना कलाकारांची जाण आहे आणि ते हे सुद्धा जाणतात की मी कल्याणची आहे, म्हणून त्यांचं जास्त प्रेम आहे माझ्यावर आणि मला त्यांच्या प्रत्येक कामाला आवर्जून उपस्थित राहायला नक्कीच आवडतं.
आणि पहिल्यांदा मी पालखीचा सोहळा अनुभवते, इथे आलेले आहे. आणि मी पण कल्याणचीच आहे, कल्याणमध्येच राहते. मी पण आपले जे सगळे आज इथे आगरी बंधू भगिनी जमल्या, तर मला पण सांगायला जाम आवडतं की मला येतो आगरी थोडंसं. आणि मी पण आपल्या हास्यजत्रेमध्ये कसं मधून असं आगरी भाषेत बोलत राहतो, कारण मी तुमच्याकडूनच, माझ्या आजूबाजूचे सगळे जे मित्र मैत्रिणी आहात त्यांच्याकडूनच शिकलो आगरी बोलायला. थोडंसं तुटकं मुटकं जमतं, पण थोडंसं जमतं म्हणा. आणि मला खूप छान वाटलं. थँक्यू. हे 19वं वर्ष आहे पालखीचं, आणि उत्तरोत्तर ही पालखी अशीच वर्षानुवर्ष चालत आहे. माझी पण इच्छा असते असं चालत जावं पालखीला, पण कामामुळे जमत नाही. पण आज इथे बोलवलं आणि देवीचं दर्शन झालं, तर माझी इच्छा आहे 21पर्यंत पोहोचली असेल. तुमच्या जे कोणी पालखीला पदयात्रा करत जाणार आहेत त्यांच्या हस्ते माझा पण प्रणाम देवीच्या चरणी पोहोचवावा, हीच नम्र विनंती. थँक्यू सो मच. पालखीचं आयोजन केलं जातं आणि यावर्षी हा सुंदर आयोजन केलेलं आहे. वर्ष आहे, 19 वर्ष आहे. भक्तांची या ठिकाणी फार गर्दी होते आणि प्रत्येक वर्षी या पालखीला जास्त प्रतिसाद मिळत चाललेला आहे. म्हणून मी सर्व गावाला एकविरा भक्तांना शुभेच्छा देतो की पालखी दरवर्षी तुम्ही अशीच आयोजन करा आणि जाताना सर्वांच्या पालखी आणि लोकांची काळजी घ्यावी, एवढी भावना आणि जो उद्दिष्ट आहे या अष्टविनायक पदयात्रा मंडळाचा, त्यांनी गेल्या 18 वर्षापासून हे अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि 18 वर्षापासून जशी त्या सुरुवात केली तशी गावच्या सर्व नागरिकांचा आणि भाविकांचा जेवढा प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळे वर्षानुवर्ष ही पालखी चांगल्या उत्साहाने प्रयाण करते. आणि म्हणून या वर्षी देखील एक चांगल्या अशा भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हा पालखी सोहळा संपन्न झालेला आहे आणि आज या पालखीचं प्रस्थान होत आहे. तर निश्चितपणे मी आमच्या गावाच्या वतीने आणि माझ्या मजूर फेडरेशनच्या वतीने या पालखी सोहळ्याला आणि पदयात्रेला निश्चितपणे शुभेच्छा देतो. आमचं दरवर्षी ह्या भक्तिमय कार्यक्रमाला सहकार्य जे आमच्यावर सोपवतात ते आम्ही पूर्ण करत असतो आणि निश्चित त्याचा आम्हाला आनंद वाटतो आणि याचा पुण्याचा वाटा निश्चितपणे या माध्यमातून मिळत असतो. म्हणून मी परत या पालखी सोहळ्याला माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. प्रतिष्ठित ज्येष्ठ नेते कपिल पाटील साहेब, सुधाकर म्हात्रे, छत्रपती शेठ, इतर महिला मंडळ ही खरोखर पुण्य झाली असं विचार. या गावाचा जो इतिहास घडवला, पृथ्वीच्या पोटी हिरागोळ होती, दोन्हीची तुलना एकच होतं. बबळेशेठ कोण आहे, कपिल पाटील कोण आहे? चंद्र सूर्याची साबुली. या गावाचा विकास करणारे म्हणजे दोन माणसं आहेत. लक्षात ठेवा की त्याने पूर्वजनांचा इतिहास जो मागे पडलेला होता तो कॅम्प्युटर युगामध्ये तयार केला. जुन्या पद्धतीमध्ये घडलेला संसार, परमार्थ आणि राजनीती. म्हणून पाटील साहेबांची बोलायचं होतं, पण एक इच्छा पाटील साहेबांच्या अनेक गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. एक गोष्ट बाकी आहे, आमच्या मनात आहे. शाळेच्या कीर्तनामध्ये आम्हाला प्रवचन द्यावं. कीर्तन तर नका करेल आणि ते करतीलच. एवढी ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यांचा माझ्याकडे सर्वे आहे, काय शब्दकोश आहे, काय भाषा आहे कपिल पाटलांची, असा मी पाहिला नाही. शिक्षण किती आहे ही मला कल्पना नाही, पण भाषा शैलीमध्ये नंबर 1. मी सगळा कॅरेक्टर टीव्हीवर, मोबाईलवर बघतो आणि मी पण 108 ग्रंथ वाचणारा माणूस समाजामध्ये वाचणार आहे. आणि त्यांच्या वडिलांचा मला आशीर्वादच आहे. म्हणजे पांडुबुवाचा, छत्रपती काकाचा, यांचा तिन्ही लोकांचा मला आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर जे दगडू पाटील होते, रावजापू होता आणि नाना सगळ्या. अरे या मंदिरामध्ये मला या मंदिराची जी स्थापना केली ती याने रामभाऊ होता ना,
संपूर्ण आम्हाला मार्गदर्शन केला आणि या जीर्णोद्धार देवळाचा उद्धार करणारे कपिल पाटील साहेब याच्या पुढे जाताना ही दिव्य नगरी काय सुवर्ण नगरी होणार आहे. नमस्कार. तर मनापासून आभार कामाला ते बोलवले मंत्री साहेब आपले कपिल पाटील साहेबांना नमस्कार करून मी बोलतोय. माझी शकलदर्शी पहिले लोक हसतात. तुम्हाला सांगा तुम्ही मला माहितीच का आम्ही नेहमी व्हिडिओ मी बघत असता आमच्या बाग झाला याच्यात तुम्ही एकदा बायकोला विचारला बरं मी एवढं प्रत्येक व्हिडिओला माझी जोडी ही विरवणार ती विरवणार तुला काही तुम्ही म्हणाल काही हे नाही ना काही संशय विषय तो तर नाही माझ्या मनात संशय होता विषयच नाही कारण माझा तुमचा पूर्ण विश्वास आहे तर तुम्ही कोणी कवरी बी लाईन म्हणली ना तर तुझी शकल बघून तुम्हाला कोणी लाईन देणार. थँक्यू बोललो बघा पण आधी तुळशीर होते. धन्यवाद. दादांच्या घरात पण बऱ्याच काही बोलला जातं. आगरी कोळी आदिवासी कुंभी कराटे मराठी समाजामध्ये गायला जाणारा मंत्रगीत म्हणजे दौला ना दौलारी म्हणजे आपल्या भाषेत बामून. आपल्या लग्नात बामण 1-2 दिवस येतं पण दौलारी 3 दिवस लागतं की नाही. माना हलवा मला माना हलवले पडतात हो दौलारी लागतं पण आता कसा झालेला आहे बामून बसते. आता कसा झाले दौलारी बाय या मेकअपचे थोडं शिक्षक कोणी जास्त घेतले त्यांना विचारणं असं वाटतं दौला फक्त डोकऱ्याही जायचा मग डोकऱ्या ढकल्यावर दादा आपली संस्कृती कोण टिकली म्हणून या गोष्टी टिकाव्या म्हणून आताची पिढी प्रयत्न करतात. तुम्ही सगळे जाम प्रेम दिला त्यासाठी धन्यवाद. आणि थोडासा तोडगा दादा बोले पहिलेच एखादा दौला होऊन जाऊ दे. साहेब आहेत तर साहेबांसाठी जाईल. दिवा गावोटा परगाना गावाभोवतोली शेवोली तलाव गावाभोवतोली शेवोली तलाव तल्याभोवतोली आंबिया बनाव तल्याभोवतोली आंबिया बना असं कपिल वर्ण शेण ते जाती आंबिया बनाव ते जाती आंबिया बना थोडी ती आंबिया बना. गावात जसे मंत्री साहेब आले तर असं वाटतं की आमच्या घरीच बसले आणि एवढा आनंद होतोय की आपला आगरी पहिल्यांदा कोणीतरी मंत्री झाले. धन्यवाद. आता त्यांची काहीतरी 2 शब्द ऐकून घेऊ.